नमस्कार मित्रांनो, वेलकम टू आपल्या एक छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग बनवण्याचा मुद्दा असा, मी मुद्दामनं आजचा ब्लॉग बनवतो आहे आक्याबाईवर. कारण मी जे परवा ब्लॉग बनवलो होतो यूट्यूबवर, तेव्हा मला सगळ्यांचे कमेंट आले तू बी फेमस होण्यासाठी करायला. मी ते ब्लॉग असं बनवलं होतं की आक्याभाऊचं नाव होऊन मोठे होऊ नका. म्हणजे कसं विषय होतं त्यात, ज्या अगोदर आक्याबाईला ट्रोल करत होते ना, त्यांनी ते व्हिडिओ जे काढतात ना, पहिला ट्रोल केलेत, आता फेमसाठी हे केलेत, त्यांच्यासाठी ते व्हिडिओ होतं. असं म्हणलो नाही की मी त्याचं नाव घेऊन फेमस व्हा. आता त्याचे फॅन्स लोक आहे म्हणल्यावर तिने त्याचे व्हिडिओ काढणारच ना, मग तुम्ही काढा. माझं असं म्हणणं होतं की फक्त आक्याबाईचं पहिला जे ट्रोल करत होते ना, त्यांनी आता त्याच्या नावासाठी त्याचं नाव वापरू नका. असं होतं तर सगळ्यांना वाटलं मी फेमसाठीच करालो. हा भाई, मी फेमसाठी करालो, आक्याबाईचा फॅन आहे. कारण मी आक्याबाईला पहिला बोलत होतो, स्क्रीनशॉट दिसत असेल तुम्हाला, आम्ही दोघं होतो कॉन्टॅक्टमध्ये. मला त्यांनी बोलत होता पहिला, अगोदर खूप अगोदरची गोष्ट आहे, होतं आमचं संवाद. तुम्ही स्क्रीनशॉट दिसत असेल तुम्हाला. तर अजून महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आक्याबाई आणि सिद्ध्याबाई. आता सिद्ध्याने परवा एक व्हिडिओ काढला आक्यासाठी, असं अफवा उठवले तर यूट्यूबवर मी बघितलं 2-3 सिद्ध्याने आक्याला मारलंय म्हणून. मी एडच झालं, मला बी खरं वाटलं. मला सिद्ध्याबाईने आक्याला मारलं, हे काय विषय, मास्टर माइंड तोच आहे. भावांनो असलं काय नाही, कारण सिद्ध्याचा आक्यावर लय जीव आहे एवढं मी सांगू शकतो. आणि असलं फालतू काय हे करता. आक्याबाई मान्य आहे त्यांचं ईवमुळं भांडण झालं होतं, पण तसलं विषय नव्हतं की सिद्ध्याने त्याला प्लॅनिंग करून मारलं. ते वेगळा विषय असेल, मला बी माहीत नाही आता त्यांचं पर्सनल आहे कोण कोणाला मारले. पण सिद्ध्यात माणुसकी आहे. त्यांनी परत एक व्हिडिओ काढला आक्यावरती, लवकर बरा कर. तर तसा तर तो करणार नाही. हे असलं अफवा हे करू नका की बाबा सिद्ध्याने आक्याला मारलं. हे त्यांनी नाही मारला, कारण त्यांचा भाईचारा ऑन टॉप आहे. आणि राहिले गोष्ट लवकर बरा होईल. अजूनपर्यंत काय अपडेट दिला नाही. परवा तुषारनं एक हाताचं त्याचं स्टेटस ठेवला होता, अंतहस्ती प्रारंभचा, ते बघितलं लवकर बरा हो म्हणून. अजूनपर्यंत काय बरा झाला का नाही मला बी माहीत नाही, पण लवकर बरा हो मी बी प्रार्थना करत आहे. कारण मला बी त्याचे व्हिडिओ आवडतात म्हणून मी त्याच्याबद्दल व्हिडिओ काढतो आहे. तुम्हाला वाटत असेल फेमसाठी, ते फेमसाठी काय समजा काय विषय नाही. फक्त आक्याबाई लवकर बरा हो असं व्हिडिओ बनण्याचा आजचा विषय होता की जे तुम्ही सांगायला तुम्ही फेमसाठी करायला. आक्याबाईची 2 मिलियन आहेत, तुझे कधी होणार? माझे नको होऊ दे 2 मिलियन, मला काय फरक पडत नाही. हाय त्यात लय खुश आहे मी. 30,000 फॉलोअर्स इंस्टावरती, यूट्यूबवरती 6,000 सबस्क्रायबर आहेत. 5 लय खुश आहे त्यात मी. बघ मी पण मला त्याचे व्हिडिओ आवडत होते म्हणून मी त्याच्यावर व्हिडिओ काढला. आणि ते तुम्ही कमेंट करायला तसं त्यासाठी म्हणलं की तू फेमसाठी तुम्ही करायला का, म्हणजे असं म्हणले नाही करू नको तू फेमसाठी असं म्हणाले. मी म्हणलं फेमसाठी तर मी करीन आहे. फक्त माझं असं म्हणणं होतं की ज्या अगोदर आक्याला ट्रोल करत होते त्यांनी व्हिडिओ काढू नका साईड घेऊन. आता असं म्हणलं आक्याला व्हिडिओ सगळेजण काढा, त्यांचा फॅन लोक म्हणल्यावर कटणारच की पहिल्यापासून करत होते आता पण करा. मग मनाचा मुद्दा असा की सिद्धाचं आणि आक्याचं हे नाही उगं त्यांच्या दोघात वाद करू नका. कारण कसं सोशल मीडियामुळेच भांडणं वाटतात. ज्ञान दिन आहे.